काय बनवू? हे बनव मखाना. ओके, हिला रोस्ट करून देऊया, बघूया. थांब, गॅस एक चालत नाहीयेत माझे, खूप स्लो झाला. गॅसला काय झालं काय माहिती. बेटा तसं उभा टाकू नको तू. आणि आता मम्मा मखाना बनवतीये बघा. मखाना तुपात रोस्ट करूया. हा, आणि मम्मानी इथं तूप आणले आणि हे आहे मखाने. किचन मध्ये तूप दळत आहे. असू दे, इकडे बघते कुठे कॅमेरा घालतोय ते बघ. हे दाखव. तूप मेल्ट झाल्यावर आपण यात मखाने ऍड करूया. आता ती घरी आहे, जेवण झालं तरी पण तिला काही ना काही स्नॅक्स पाहिजे खायला. सो त्यामुळे म्हणलं थोडं हेल्दी पण होईल आणि तिचं स्नॅक टाइम पण होऊन जाईल, म्हणून मग आपण मखाने रोस्ट करूया. सो स्टे ट्यून. दाखव, मेल्ट होत आहे ते. मेल्ट होऊन जातं. वर घे थोडा. आणि बघा आता मम्मा मखाने टाकतीये. बघा टाकतीये. सगळेच टाकून देऊ, थोडेच राहिले. हा टाकतीये. तर आता ह्याला गॅस चालू कर पहिले. गॅस चालूच आहे. चालूच आहे गॅस. मला वाटलं तेला नाही तू. मला एक दे, मी खाऊ. आता ते रोस्टच झालं नाही. रोस्ट झाल्याच्या नंतर होते छान क्रिस्पी लागतो ना, आता नाही लागत क्रिस्पी. हा. सो असं तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण मखाने ऍड करायचे आणि छान रोस्ट करायचे. आणि मग ते थंड झाल्याच्या नंतर छान क्रिस्पी लागते. त्यात तुम्ही मुलांना जे हवं ते ऍड करू शकतात. जस्ट लाईक चटणी किंवा काळं मीठ किंवा साधं नमक. स्पायसी असतील तर स्पायसी पण, किंवा मॅगी मसाला टाकल्यावर पण छान होते. मॅगी मसाल्याने पण मस्त लागते, पण मी कधी ट्राय केलं नाही कारण रिद्धूला ते आवडत नाही. तिला जस्ट साधं साल्ट टाकलेलंच आवडते, त्यामुळे मी फक्त साधं नमकच टाकणार आहे. आणि थंड झालं छान तुम्ही टिफिनसाठी पण स्नॅकला देऊ शकतो आणि हेल्दी आहे, मस्त आहे. सो बघा, हे झाल्यावर मी दाखवेन तुम्हाला कसे झाले ते.